नागपूर शिक्षण क्षेत्रात सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणून राज्यभर गाजवणाऱ्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात अडकलेल्या संशयित 632 शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा संचालकांची झाडझडती मंगळवारपासून अखेर सुरू करण्यात आली। पहिल्या दिवशी 50 शिक्षकांना सुनावणीस बोलवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली। हे नियुक्तीबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता न करू शकणाऱ्या शिक्षकांवर काय कारवाई होईल हा चर्चेचा विषय आहे। शिक्षण आयुक्तांनी शाळा आयडी घोटाळा प्रकरणात संशयित शिक्षकांची सुनावणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत। ही सुनावणी उपसंचालक पातळीवर होत असून उपसंचालकांनी यासाठी एक समिती गठीत केली आहे। या समितीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट येथील अधिकारी समाविष्ट आहेत। डायटच्या कार्यालयातच ही सुनावणी सुरू आहे। शालार्थ घोटाळ्यामध्ये जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांची नियुक्ती झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत। शालार्थ आयडीच्या माध्यमातून त्यांना वेतन सुद्धा सुरू करण्यात आले होते। या प्रकरणात सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल असून आतापर्यंत 20 अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापकांना अटक करण्यात आली आहे। शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार संशयित शिक्षकांची सुनावणी आता उपसंचालक पातळीवर होत आहे। शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी प्रथम संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य व शाळा व्यवस्थापकांना नोटीस बजावली होती। त्यानुसार मंगळवार 16 सप्टेंबर पासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाली। बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात उपसंचालक कार्यालय स्वतः तक्रारदार आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार या शिक्षकांचे शालार्थ आयडी उपसंचालक कार्यालयातून बनवल्याच गेलेले नाही। अनेक शिक्षकांची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाली आहे। अशा शिक्षकांना अयोग्य ठरवले जाऊ शकते असा अंदाज आहे। शिक्षकांची संख्या अधिक असल्याने पहिल्या दिवशी 50 शिक्षकांना सुनावणीसाठी बोलवण्यात आले। त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली। यात मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापकांचाही समावेश आहे। या प्रकरणात 632 शिक्षक संशयित असल्याने त्यांच्या सुनावणीस 12 ते 15 दिवस लागण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार बरेच शिक्षक शालार्थ आयडी बाबतचे पुरावे सादर करू शकलेले नाहीत। अधिकाऱ्यांच्या मते पुरावे सादर न करू शकणाऱ्या शिक्षकांना अयोग्य ठरवून त्यांची नियुक्तीही रद्द केली जाऊ शकते। त्यामुळे शिक्षकांची धाकधूक वाढली आहे। या प्रकरणाची गंभीरता पाहता संशयित शिक्षक, मुख्याध्यापक व शाळा संचालकांची सुनावणी सुरू आहे। मंगळवारी 50 लोकांना सुनावणीस बोलावण्यात आले। संख्या मोठी असल्याने टप्प्याटप्प्याने 15 पेक्षा अधिक दिवस ही सुनावणी चालेल। ती पूर्ण झाल्याशिवाय या प्रकरणात काहीच सांगता येणार नाही। कारवाईबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल अशी माहिती माधुरी सावरकर, शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, नागपूर।